महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची आज बारामतीमध्ये सभा होणार आहे। खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित राहतील। यावेळेला महायुतीचे नेते आणि सुप्रिया सुळे या एकाच मंचावरती असणार आहेत। बारामतीमध्ये आज सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी सभा। सभेच्या आधी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी सभेच्या स्थळाची पाहणी केली। बारामतीमधील आजच्या सभेला अजित पवार यांच्या निकटवर्तीयांना आमंत्रण। जवळपास 200 जणांना सांगता सभेला आमंत्रण देण्यात आले। अजित पवारांना सुरुवातीपासूनच साथ देणाऱ्यांना सभेचं आमंत्रण। तर सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या सांगता सभेला राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित राहत आहेत। अजित पवार यांच्याप्रमाणे सुनेत्रा पवार या देखील बारामतीला फुलाप्रमाणे जपतील, आमदार अनिल पाटील यांचा विश्वास। थोडंसं दुःख सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आणि एक जबाबदारीचं भान सुद्धा अजितदादाच्या परिवारांनी या ठिकाणी पेलवताना या प्रामुख्याने दिसतंय। मला आत्मविश्वास आहे की जी बारामती स्वप्नातली बारामती ही दादांनी घडवली, या स्वप्नातल्याच बारामतीला पुढे सुद्धा सुनेत्रा वहिनी याच पद्धतीने एक लेकरासारखं सांभाळतील, फुलासारखं सांभाळतील असा आत्मविश्वास आहे। महायुतीच्या सभेच्या पार्श्वभूमीवरती बारामती नगरपालिकेचा तुगलकी फतवा। सभा परिसरामधील दुकानं आणि आस्थापना संपूर्ण दिवसभर बंद ठेवण्याचे आदेश। मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री येणार असल्यामुळे दुकानदारांसाठी नोटीस। महिला आरक्षण विधेयकाच्या आडून भाजपचा डिलिमिटेशनचा डाव होता। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा आरोप आहे। 2023ला महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्याची रोहित पवार यांची माहिती। 2023लाच महिला आरक्षणाचं बिल हे पास झालेलं आहे, बहुमताने पास झालेलं आहे। सगळ्या खासदारांनी म्हणजे इंडिया आघाडीच्या खासदारांपासून सगळ्या खासदारांनी पाठिंबा दिल्यानंतरच ते बिल पास झालं होतं। मग ते बिल पास झालं होतं तर मग हे बिल कुठलं होतं? तर हे बिल तुम्ही बघायला गेलं हे डिलिमिटेशनचं बिल होतं आणि त्याच्यात खासदारांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न या कालच्या स्पेशल सिटिंगमध्ये पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी केला गेला होता। रोहित पवार यांच्या आरोपांच्या नंतर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा पलटवार। शरद पवार यांच्या पक्षाची भूमिका महिला आरक्षणाच्या विरोधातली। नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। जनतेनं तुमच्या पीपीटीची वाट लावण्याचं आणि पीपीटी फाडण्याचं काम विधानसभेच्या निवडणुकीला केलंय। जामखेडमध्ये आपण 1500 मतांनी निवडून आलात, याचा आधी विचार करा। आणि असं भलं मोठं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दाखवण्याच्या ऐवजी वास्तव काय आहे ते बघा। महिला आरक्षणाच्या विरोधामध्ये शरद पवार साहेबांच्या पक्षाने भूमिका घेतली, सुप्रियाताई सुळेंच्या पक्षाने भूमिका घेतली। त्याबद्दल तुम्ही काय उत्तर देणार आहात? त्या भूमिकेबद्दल एक पीपीटी महाराष्ट्राला दाखवणार आहात का? आणि दाखवणार नसाल तर आम्ही देखील एक पीपीटी दाखवायची तयारी आहे, तुमची ती ऐकायची तयारी आहे का? महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीचा आज जन आक्रोश मोर्चा। मोर्चानंतर वरळी डोम या ठिकाणी मेळाव्याचं देखील आयोजन। मुख्यमंत्री फडणवीस हे मेळाव्यासाठी संबोधित करतील। चंद्रपूरमध्ये शिष्टाचारावरून गोंधळ उडाला। महानगरपालिकेच्या हिराई महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये खासदारांच्या नंतर कॅबिनेट मंत्र्याच्या ऐवजी स्थानिक आमदाराचं भाषण झालंय। पालकमंत्री उपस्थित असताना देखील थेट आमदाराचं भाषण झाल्यामुळे खासदार संतापल्या। चंद्रपूरमध्ये हिराई महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये मंत्र्यांच्या ऐवजी थेट आमदारच भाषणासाठी उभे राहिल्यामुळे खासदार प्रतिभा धानोरकर यांचा संताप। जिल्हा प्रशासन आणि मनपाला त्यांनी खडे बोल सुनावले। पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या समोर ही घटना घडली आहे। हिराई महोत्सवामधल्या शिष्टाचाराच्या प्रकरणी काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार। शासकीय कार्यक्रमामध्ये महिला खासदाराचा जाणीवपूर्वक अपमान करण्यात आल्याचा तक्रारीमध्ये दावा। धानोरकरांनी कार्यक्रमामधून वॉकआउट केलं होतं। जे मंत्री आदरणीय सुधीर भाऊ या ठिकाणी जेव्हा मंचावरती आले, त्यांच्यासोबत भाजपाचे जे कार्यकर्ते आले, जे नगरसेवक देखील नव्हते, अशा सगळ्या कार्यकर्त्यांचं स्वागत या कार्यक्रमात करण्यात आलं। शासकीय कार्यक्रमात हा कार्यक्रम हा शासनाचा आदिवासी विभागाचा होता।
हा कार्यक्रम काही भाजपाचा किंवा भाजपानं आयोजित केलेला नव्हता, तरी पण राजशिष्टाचाराचं पालन या कार्यक्रमात झालं नाही. त्याच्यामुळे आजच्या या कार्यक्रमावरती आम्ही बहिष्कार टाकून या ठिकाणी आम्ही वॉकआउट केले. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी. विधान परिषदेसाठी माझा विचार करावा. 5 वर्ष मी प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलंय. भाजपच्या रमेश राजूरकर यांची पक्ष नेतृत्वाकडे मागणी. त्या निवडणुकीमध्ये जे काही मी काम केलं आहे, पक्षाची जी बांधणी केली आहे, संघटन मजबूत केलं आहे आणि जिथं पक्षाला स्थान नव्हतं अशा ठिकाणी आपण तिथे भाजपचा उमेदवार निवडून आणला पहिल्यांदा. त्यावेळेस मला तिकीट द्यायचं कबूल झालेलं होतं, परंतु काही कारणामुळे पक्षाने माझा विचार केला नाही किंवा काय, तर अशा वेळेस यावेळेस माझा पक्षाने जरूर विचार करावा अशी मी त्यांना विनंती केली आहे. भाजपकडून महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्यांची यादी जाहीर. महाराष्ट्रामधील 23 नेत्यांची प्रदेश प्रवक्ते म्हणून नियुक्ती झाली आहे. विश्वास पाठक, प्रमोद जठार, अजित चव्हाण, अवधूत वाघ यांना प्रवक्तेपदावरती पुन्हा एकदा संधी. श्वेता शालिनी यांचं पुनर्वसन, तर गणेश खणकर हे देखील प्रदेश प्रवक्ते. राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या विरोधामधल्या याचिकेवरती आज सुनावणी. एका सदनिकेशी संबंधित गैरव्यवहाराच्या प्रकरणी कोकाटे यांना शिक्षा झाली आहे. कोकाटे यांच्या आमदारकी गेली पाहिजे, याचिकाकर्त्यांची मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडेल. बीडच्या मसाजोगमध्ये निवडणूक होतीये. सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख हे रिंगणात. काही लोकांची महत्वाकांक्षा मला सरपंच होऊ द्यायची नव्हती, त्यामुळे त्यांनी अश्विनी देशमुख यांना तयार केलं. स्वरूपानंद देशमुख यांच्याकडून अप्रत्यक्षरित्या धनंजय देशमुख यांना लक्ष. काही जणांची ह्याच्यामधून महत्वाकांक्षा होती, त्यांना मला सरपंच होऊ द्यायचं नव्हतं, फक्त त्यांचं एकच विजन होतं. त्याच्यामुळे त्यांनी त्यांना तयार केलं, कारण बाकीचे जे उमेदवार वाट होते त्यांना ते उमेदवार म्हणजे ही होणार नाहीत. त्याच्यामुळे भावनिकतेच्या आधार घेऊन त्यांना अश्विन ताईला उभा करायचं होतं, म्हणून त्यांनी त्यांना केलं. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या निवडणुका रद्द करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा नकार. राज्य सरकारची शेवटच्या क्षणी दाखल केलेली याचिका कोर्टानं फेटाळली आहे. त्यामुळे 26 एप्रिल रोजी ही निवडणूक होणार आहे. राज्यामधील शासकीय निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षकांचा आजपासून संप. जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यामधील 17 लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप. ठोस आश्वासन मिळेपर्यंत संप मागे घेणार नसल्याची कर्मचाऱ्यांची भूमिका. मुंबईच्या जे हॉस्पिटलमध्ये काम बंद आंदोलन सुरू आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये जे रुग्णालयामधील कर्मचारी सहभागी. सरकार चर्चेसाठी बोलवत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा कर्मचाऱ्यांचा इशारा. सांगलीमध्ये राज्य सरकारी कर्मचारी, निमशासकीय सोबतच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं देखील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी एकवटलेत आणि आक्रमक झाले. कोल्हापूरमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या विरोधामध्ये आंदोलकांची घोषणाबाजी. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सोलापूरमधील विविध शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचं आंदोलन. आरोग्य कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, पोलीस कार्यालय, लिपिक यासह विविध विभागामधील कर्मचारी आंदोलनात सहभागी. वेगवेगळ्या मागण्यांसाठी राज्यभरामधले 17 लाख सरकारी कर्मचारी हे आजपासून बेमुदत संपावरती जात आहेत. हिंगोलीचे सरकारी कर्मचारी देखील वेगवेगळ्या मागण्यांसाठी संपामध्ये सहभागी होत आहेत. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सध्या शुकशुकाट आहे. जुन्या पेन्शन योजनेसह वेगवेगळ्या मागण्यांसाठी परभणी जिल्ह्यामधील 15 ते 18 हजार कर्मचारी बेमुदत संपावरती गेलेत. सर्वच शासकीय कार्यालयं ही आता ओस पडल्याचं चित्र आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा नंदुरबार जिल्ह्याला देखील फटका. महसूल, आरोग्य आणि शिक्षण विभागामधील हजारो कर्मचारी संपावर. आरोग्य सुविधांवरती देखील परिणाम होण्याची शक्यता. धुळ्यामध्ये शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप. आंदोलनामध्ये 52 पेक्षा अधिक संघटना सहभागी. प्रशासकीय कामकाजावरती संपाचा परिणाम. तर 23 एप्रिल पासून प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमधील शिक्षक आंदोलनामध्ये सहभागी होणार.
राज्यामधल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप. रत्नागिरीच्या मनोरुग्णालयातील 50पेक्षा अधिक कर्मचारी संपामध्ये सहभागी झालेत. जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी संप. भंडाऱ्यामध्ये महसूल कर्मचाऱ्यांच्या सोबतच आरोग्य कर्मचारी देखील संपावर. कर्मचारी संपामध्ये सहभागी झाल्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट. तर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या परिचारिका संपामध्ये सहभागी झाल्यामुळे रुग्णसेवेवरती परिणाम. वाशिममधील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयावरती कामबंद आंदोलन. जुनी पेन्शन योजना नव्यानं लागू करण्याविषयी सरकार उदासीन आहे, कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. तर जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी बुलढाणा जिल्हा शासकीय रुग्णालयामधील कर्मचारी संपावर. जिल्ह्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.